साऱ्या समाजाची मान शर्मेनं खाली घालायला लावणाऱ्या बदलापूर आणि कलकत्ता प्रकरणाची बातमी टीव्हीवरती झळकली आणि हा म्हणता भारतभर संतापाची लाट उसळली। अनेक संघटनांनी निषेध नोंदवला, मोर्चे निघाले, वर्तमानपत्रांचे मथळे विकृत बातम्यांनी सजले आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू हा एकच होता, भारतामध्ये असणारी महिलांची सुरक्षितता। 4 साल की मासूम बच्चियां। बदलापुर मधील मुलींवरील अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र के बदलापुर में 3 स्कूली बच्चों से अत्याचार पर मचे बवाल। बदलापुर मध्ये 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे। दुर्दैवानं भारतामध्ये क्राईम अगेन्स्ट वुमन ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये। एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराचे सुमारे 4.5 लाख केसेस रजिस्टर केले गेलेले होते, म्हणजे प्रत्येक तासाचे सुमारे 51 केसेस। हे आकडे निश्चितच धक्कादायक आहेत, परंतु दाखल न केलेल्या प्रकरणांची संख्या किती अमाप असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही। विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे सगळे गुन्हे जे आहेत ते का घडतात? असं आहे का की यासाठी आपल्याकडे स्ट्रिक्ट लॉज नाहीयेत? का हा इम्प्लिमेंटेशनचा इश्यू आहे, की लोकांच्या मेंटॅलिटीचा इश्यू आहे, की या सगळ्याचं सोल्युशन जे आहे कशात तरी वेगळ्यामध्ये आहे? या सगळ्या गोष्टींना आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। नमस्कार, मी आहे ऍडव्होकेट श्रेया आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि कायदेविषयक किस्से, घडामोडी आणि घटना जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक वकील म्हणून यापेक्षा एक आई म्हणून बोलणार आहे। सध्या समाजामध्ये एक मुद्दा ऐरणीवर आहे की आम्हाला आता आमच्या मुलींना घराबाहेर सुद्धा पाठवायची भीती वाटायला लागली। तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि इतर बाल हक्क संघटनांच्या विविध अभ्यास आणि अहवालानुसार 90% जास्त प्रकरणामध्ये आरोपी हा घरचाच किंवा ओळखीच्यांच्या पैकीच असतो। महत्वाचं म्हणजे काय आहे की समाजात काय सगळीच माणसं वाईट नाहीयेत, चांगली माणसं जास्त आहेत, वाईट माणसं कमी आहेत आणि या वाईट माणसांच्या मुळे संपूर्ण समाजातल्या पुरुषांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतोय। सामान्यपणे अशी वासनांध वृत्ती असलेले आरोपी हे आपल्या इच्छा साध्य करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट म्हणजे शांत असलेली मुलं शोधत असतात, घुमी मुलं जी कुणाला बोलणार नाहीत, ज्याला आपण अलिप्त राहणारी असं म्हणू शकू। त्यामुळे आपल्या मुलांशी दैनंदिन संवाद साधणं फार गरजेचं आहे। गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय आहे हे मुलाला इंट्रोड्यूस करून द्यायला पाहिजे। समजा व्हॅनवाल्या काकांनी काय बाळा करून डोक्यावरून हात फिरवला तर आरडाओरडा करायची गरज नाहीये। मुलांना स्पेसिफिक सांगा की छातीला, पोटाला, मांड्यांना हात लावायचा नाही। सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स। NIH या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 78% बलात्कार केलेल्या गुन्हेगारांनी लहानपणी पॅरेंटल व्हायलन्सचा सामना केलेला होता, ज्यात त्यांच्या लहानपणी पालकांमध्ये वाद होते। घरात वडील आईला मारत असतात, आई बाबांचा मार सहन करत असते, ती एकांतामध्ये रडत असते, ती कधी उलटून कुणाला बोलत नाही, कुणाला सांगायला जात नाही। या सगळ्याची सुरुवात बऱ्याचदा इथूनच होते, तू काहीही बोलू नकोस, तू शांत बस। म्हणजे या कल्चरचे लहान मुलांवरती किती दूरगामी परिणाम होत असतात। स्त्री ही केवळ एक उपभोग्य वस्तू आहे, हवं तसं वापरा, कारण तिला तोंड नसतं। आता हा किस्सा ऐका। सायकोलॉजिस्ट मधुमिता पांडे यांनी तिहार जेलमध्ये बंद असलेल्या 122 बलात्कारी आणि 65 खुनासाठी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांशी संवाद साधला। त्यांना मर्डरर्स आणि रेपिस्ट यांच्यामध्ये एक क्लिअर डिफरन्स जाणवला। ज्यादातर मर्डरर्सना आपण एखाद्याचा खून केलाय त्याबद्दल रिग्रेट होतं, पश्चाताप होता, त्यांना याची जाणीव होती की त्यांच्या या कृत्यामुळे समोरच्या माणसाचं आयुष्यच संपून गेलं। दुसरीकडं ज्यादातर रेपिस्टना आपल्या कृत्यावरती जराही पश्चाताप नव्हता। त्यामुळं ही गोष्ट इथं प्रकर्षानं जाणवते की बहुतांश रेपिस्ट म्हणजे 70% रेपिस्ट हे रिपीट ऑफेंडर्स असतात। मग प्रश्न हा आहे की या बलात्कारींना पश्चाताप का होत नाही? मधुमिता यांनी त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या असं निदर्शनाला आलं की त्यांचे महिलांच्या बाबतीत अत्यंत गलिच्छ विचार होते। या सगळ्याचं मूळ आहे टॉक्सिक मस्क्युलॅनिटी आणि पॅट्रियार्कल कल्चर, जिथं स्त्रीला एक स्वतंत्र मनुष्यापेक्षा इन्फेरियर सब ह्युमन म्हणून पाहिलं जातं। सेक्शुअल अब्यूज आपल्याला ही फक्त एक घटना दिसते,
पण त्याआधी पूर्ण स्त्री जातीकडे बघण्याचा त्या मुलाचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं घरातल्या पुरुषांनी घरातल्या स्त्रियांशी आदरपूर्वक वागलं पाहिजे. अजून एक, हल्ली मुलं मुली मोकळेपणानं बोलतात, त्यामुळे या सगळ्या घटना घडायला लागल्यात. किंवा हल्ली मुलींना पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतायत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. आमच्या वेळेला तर काही असं नव्हतं बाबा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जिथं तोकडे कपडे घालून फिरतात अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेमध्ये आपला भारत स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बाबतीत अग्रेसर आहे. प्रकाश बाबा आमटेंचं एक वाक्य मला आठवतं. प्रकाश बाबा आमटेंनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाची सेवा शुश्रूषा करण्यात घालवलं. ते म्हणतात की या आदिवासी समाजात बलात्काराची एकही घटना मी आजपर्यंत पाहिलेली नाही, तेही इथल्या स्त्रियांच्या अंगावरती तोकडे कपडे असताना. म्हणजे सुशिक्षित समाजापेक्षा हा समाज कितीतरी पटीने जास्त सुसंस्कृत आहे. तोकडे कपडे, पाश्चात्यांचं अंधानुकरण या ज्या गोष्टी समाजामध्ये बोलल्या जात आहेत ना, ज्या मुलीवर बदलापूरच्या अतिप्रसंग झाला तिचं वय अवघड 4 वर्षाचं होतं. म्हणजे स्त्री म्हणून तिचे अवयवच डेव्हलप झालेले नसतात. मग अशा परिस्थितीत त्या नराधमाला त्या मुलीमध्ये प्रक्षोभ कसा काय दिसला असेल? मुळात अशी घाणेरडी प्रवृत्ती असलेल्या माणसाला समोरच्याचं वयच दिसत नाही. कारण अगदी 2.5 वर्षाच्या लहान मुलीला तिच्या आजीच्या कुशीतून ओढून घेऊन अत्याचार केले गेलेले आहेत. मुंबईच्या एका वस्तीमध्ये भर दुपारी 6 महिन्यांच्या एका तान्ह्या बाळावरती सुद्धा हा अतिप्रसंग केलेला होता. त्यामुळं मुलगी वयात आली किंवा ती पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करते म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत असं म्हणणं साफ चुकीचं आहे. एक सर्वसामान्य मुद्दा की मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांना मासिक पाळी येते आणि वयात आलं की नेमके बदल काय होतात ही गोष्ट मुलींना आणि मुलांना सुद्धा आई वडील, शिक्षक शिक्षिका यांनी सगळे आडपडदे बाजूला ठेवून समोर बसवून सांगणं जास्त गरजेचं आहे. शी येणं, शू येणं, तसंच वयात आलं की मासिक पाळी येणं ही गोष्ट अगदी निसर्ग सुलभ आहे. निसर्गानं मानवाच्या पुनर्निर्मितीसाठी महिलांवरती किती महत्वपूर्ण जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यासाठी मासिक पाळी होणं किती गरजेचं आहे हे खरं तर कौतुकानं सांगितलं पाहिजे. नाहीतर याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, इथं बसू नको, त्याच्या जवळ जाऊ नको. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजानं हे स्तोम माजवणं सगळ्यात आधी बंद केलं पाहिजे. अजून एक मुद्दा, मुलं मुली वयामध्ये येताना परस्परांविषयी आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. रिलेशनशिप मध्ये येणं, गुंतत जाणं, गोष्टी अवघड तेव्हा होतात जेव्हा या रिलेशनशिप मध्ये काहीतरी विपर्यासात्मक घडतं. आई वडिलांना मुलांच्या या गोष्टीची कुणकुण लागते. काही मुली टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये फसून राहिलेले असतात आणि या मेंटल ट्रॉमामुळेच मुली ज्या असतात त्या गांगरून जातात. आपलं शिक्षण बंद होईल किंवा आई वडील आपलं लग्न लावतील, त्यावेळेला आई वडिलांनी समोर बसून आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. नाहीतर तू आमच्या कुळाला बट्टाच लावलास, आमची समाजामध्ये बदनामीच केलीस, अशा गोष्टी पालक म्हणून तुमच्याकडून कधीच अपेक्षित नाहीयेत. हे बघ, झालं गेलं त्या गोष्टी तू विसरून जा. एक आई म्हणून किंवा एक बाबा म्हणून असं नाही तर एक दोस्त म्हणून मी तुला कशा प्रकारे मदत करू शकेन हे त्यांना विचारा. कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपले पालक आपल्याला या दलदलीतून, या परिस्थितीतून बाहेर काढतील हा विश्वास त्यांना द्यायला शिका. आपण म्हणतो की आपले कायदे स्ट्रॉंग नाहीयेत, यंत्रणा काम करत नाहीत, पोलीस वेळेवर येत नाहीत, लवकर फिर्याद लिहून घेत नाहीत. हे सगळे प्रॉब्लेम्स तर आहेतच, पण माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे समाजाची मेंटॅलिटी. अजूनच क्लिअरली बोलायचं झालं तर सभ्यता. मला नाही वाटत की एक माणूस एका वेळेतच एक मोठा गुन्हा करतो. तो आधी छोटे छोटे गुन्हे करतो. जेव्हा या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही तेव्हा त्याला मोटिवेशन मिळतं मोठे गुन्हे करण्यासाठी. त्यामुळं जर आपल्याला मोठे गुन्हे रोखायचे असतील तर आपली सहनशीलता कमी करून गुन्ह्याचा रिपोर्टिंग वाढवायला पाहिजे. जर तुमची मुलगी तुम्हाला असं म्हणते की बस मधले एखादे काका किंवा शाळेतला एखादा मुलगा सतत माझ्याकडे टक लावून बघतोय, तेव्हा तू त्याच्याकडं बघत असल्याशिवाय तुला कसं समजलं की तो तुझ्याकडे बघतोय, म्हणजे तू सुद्धा त्याच्याकडे बघत असणार. अहो, हे उत्तर अपेक्षितच नाहीये. किंवा तू त्याच्याकडे बघू नको, तू दुर्लक्ष कर, हे सुद्धा अपेक्षित नाहीये उत्तर. अशा काळामध्ये तुला माझ्याकडून एक आई म्हणून, बाबा म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून
कुठल्या मदतीची अपेक्षा आहे हे स्पेसिफिकली तुम्ही त्या मुलीला विचारलं पाहिजे. पोक्सो कायदा. लहान मुला मुलींवरती जे अन्याय अत्याचार केले जातात त्याला प्रतिबंध करण्यासाठी तसंच गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा कायदा 2012 साली अस्तित्वात आला. कलम 2D नुसार हा कायदा 18 वर्षाखालच्या कोणत्याही व्यक्तीला लागू होतो. म्हणजे मुला मुलींसोबत ट्रान्सजेंडर्सना सुद्धा हा कायदा ऍप्लिकेबल आहे. या कायद्यातल्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण अगदी थोडक्यात पाहू, कारण व्हिडिओ खूप मोठा झालाय. जेव्हा कधी अशी दुर्घटना घडते तेव्हा तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचं पीडितेचं नाव गोपनीय ठेवलं जातं. जर तक्रार आली असेल तर महिला पोलीस किंवा पुरुष पोलीस साध्या कपड्यामध्ये संबंधित व्यक्तीला भेट देतात. कोर्टामध्ये सुद्धा आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये समोरासमोर भेट होऊ नये अशी खबरदारी घेतली जाते. आणि पोलीस हे वाईटच असतात, ते भ्रष्टच असतात, हा टॅबू सगळ्यात आधी मनातून काढून टाका. पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी असतात. त्यामुळे पीडित व्यक्तीची खाजगी बाब इतरांना समजेल असा न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका. आणि पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागेल म्हणून अन्याय आणि अत्याचार तर मुळीच सहन करू नका. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. या संदर्भात मला अजून सुद्धा बोलायची खूप इच्छा आहे, पण व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झालेला आहे. तर या मुद्द्या संदर्भातले तुमचे विचार काय आहेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच संवेदनशील विषयांवरती चर्चा करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.